पिंपळे सौदागर येथील एका प्रसिद्ध मोमोज शॉपवर काल रात्री 3 गुंड आले। त्यांनी दुकानदाराकडे पैशांची मागणी केली, तेव्हा दुकानदाराने पैसे देण्यास नकार दिला। तेव्हा या तिघांनी दुकानातील सामानाची तोडफोड करायला सुरुवात केली। आरडाओरडा आणि धमक्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। या तिन्ही आरोपींनी लोखंडी रॉड आणि शस्त्रांच्या जोरावर दुकानदाराला मारहाण केली आणि तेथून पसार झाले। घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवली। सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्तहेरांच्या माहितीवरून पोलिसांनी अवघ्या 24 तासात या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले। गुंडांमधील भीती घालवण्यासाठी आणि सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांनी या तिघांची भर रस्त्यातून धिंड काढली। ज्या ठिकाणी त्यांनी दहशत माजवली होती त्याच ठिकाणी त्यांना नेऊन त्यांची गुंडगिरी पोलिसांनी मोडीत काढली। पुणे पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे। भाईगिरी करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवणे गरजेचे असल्याचं मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे।